नमस्कार. झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत सध्या एका गंभीर तक्रारीमुळे चर्चेत आली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आश्वी पोलिसांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर या प्रकरणाचे सत्य आता समोर आले आहे. नक्की काय घडलं होतं आणि गैरसमज कसा पसरला, पाहूया हा विशेष रिपोर्ट. शिबलापूर येथील रहिवासी संजय मुनतोंडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. या तक्रारीत त्यांनी असा आरोप केला होता की ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आला आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी तात्काळ याची दखल घेतली आणि ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जाऊन सविस्तर पंचनामा केला. यावेळी त्यांना तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आढळून आल्या. पोलीस तपासात धक्कादायक नाही तर समाधानकारक बाब समोर आली. ग्रामपंचायतीने जुन्या प्रतिमा जीर्ण झाल्यामुळे त्या बदलण्याचा अधिकृत ठराव केला होता. जुन्या प्रतिमा सन्मानाने सुरक्षित ठिकाणी ठेवून त्या जागी नवीन, मोठ्या आणि देखण्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. म्हणजेच अवमान करण्याचा कोणताही हेतू तिथे नव्हता, तर ते एक प्रशासकीय काम होते. या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मिळताच त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सत्य परिस्थिती जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुका अध्यक्ष वैभव मोकळ आणि त्यांच्या टीमने ग्रामपंचायतीला भेट दिली. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता असे दिसून आले की ग्रामपंचायतीने रीतसर ठराव करून जुन्या प्रतिमांच्या जागी नवीन प्रतिमा लावल्या आहेत. हा सर्व प्रकार केवळ चुकीच्या माहितीमुळे आणि गैरसमजुतीमधून पसरला होता. कोणाचाही अवमान करण्याचा हेतू दिसून आलेला नाही. या सर्व प्रकारामुळे ग्रामपंचायतीची विनाकारण बदनामी झाल्याची भावना सरपंच प्रमोद बोंद्रे आणि उपसरपंच दिलीप मुनतोंडे यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या प्रतिमा खराब झाल्या होत्या म्हणून आम्ही नवीन प्रतिमा बसवल्या, मात्र सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यात आली. सत्य समोर यावे म्हणूनच आम्ही स्वतः पोलिसांना बोलावून पंचनामा करण्याची विनंती केली होती. शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये झालेला हा वाद आता निवळला आहे. आश्वी पोलिसांची तत्परता आणि वंचित बहुजन आघाडीचा समन्वय यामुळे एका मोठ्या वादावर पडदा पडला आहे. कोणत्याही घटनेची सत्यता पडताळल्याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, हेच या प्रकरणातून स्पष्ट होते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सविस्तर बातम्यांसाठी आमच्या झुंजार न्यूज चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. सध्या बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय शिबलापूर या ठिकाणी आम्हाला यावं लागलं, कारण की आंबेडकरी चळवळीतील आपले युवा नेतृत्व असलेले संजयजी मुनतोंडे यांचा फोन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना गेला असता घटनेची शहानिशा करण्यासाठी आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिले व आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तर असं निदर्शनात आलं आहे की जे संजय मुनतोंडे यांनी जे बातम्या व्हायरल केल्या ह्या एकदम चुकीच्या पद्धतीने बातम्या व्हायरल केलेल्या आहेत. कारण या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की कुठल्याही प्रकारचं महापुरुषांचा अवमान झालेला नसून या ठिकाणी ग्रामपंचायतची मी चौकशी केली असता भाऊसाहेबांच्या चर्चेत मी विषय काढला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही मासिक सभेचा ठराव घेऊन जीर्ण झालेले महापुरुषांचे फोटो आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्टोअरमध्ये ठेवलेले होते व त्या जागी नवीन फोटो आम्ही महापुरुषांचे या ठिकाणी लावलेले आहेत. आणि अभिमानाची गोष्ट मला अशी वाटते की 2015 साली आपलेच मुस्लिम बांधव या ठिकाणी सरपंच असतानाही तुम्हाला दिसतंय मी इथं बसलोय समोरच बाबासाहेबांचा 3x5चा मोठा फोटो या सभागृहामध्ये लावलेला आहे. पंचायतमध्ये झालेला नाही. आपल्याला इथं दिसतंय की सर्व महापुरुषांचे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फोटो लावलेले आहेत की अशी पहिलीच ग्रामपंचायत या ठिकाणी अशी आहे की सर्वात मोठा संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो
लावलेला आहे. जय हिंद, जय सर. आपल्या ग्रामपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आले असता त्यांनी सर्व स्थळ पाहणी केली व त्यांना सर्व बघितले असता त्यांना असे कुठे निदर्शनास आले नाही की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं ग्रामपंचायतकडून कुठला अवमान झाला आहे किंवा त्या प्रतिमेचे कुठेही असे विटंबना झाली असे कुठेही त्यांना आढळून आले नाही असे त्यांनी मान्य केले. समवेत पोलीस निरीक्षक साहेब सुद्धा स्वतः हजर होते. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.